नाशिकच्या येवल्यात गव्हाची विक्रमी लागवड करण्यात आली आहे। कृषी विभागाच्या शेततळी योजनांचा गहू उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झालाय। तर यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पाणी पातळी देखील वाढलेली आहे। आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। येवला तालुक्याच्या रेंदाळे या दुष्काळग्रस्त गावामध्ये आपण आलेलो आहोत। या ठिकाणी जे शेतकरी ज्यांना प्यायला पाणी राहत नव्हतं त्या शेतकऱ्यांनी गव्हाची लागवड केलेली आहे। नेमकी ही लागवड वाढण्याचं कारण यावेळेस समाधानकारक पाऊस झालेला आहे। शेतकरी आपल्या सोबत आहेत। तुमचं नाव सांगा आणि किती एकर क्षेत्रावर लागवड? 3 एकर केलेलं भाऊ। यंदा पाऊस चांगला त्याच्यामुळे 3 एकरला आपण लागवड केलेली आहे गव्हाची। केला होता गहू? नाही, काहीच केलं नव्हतं भाऊ। मागच्या वर्षी कव्हर केला नव्हता, पाऊस नव्हता भाऊ। अच्छा, आता यंदा पाऊस चांगला त्याच्यामुळे आपण 3 एकर आपण लागवड केलेली आहे। एकदा आपण थोडा आनंद भेटलेला आहे। येवला हे तसं आवर्षण प्रवण क्षेत्रात येतं आणि 450 मिलीमीटर पाऊस सरासरी पाऊस येवला तालुक्याचा आहे। मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जवळजवळ पाऊस चांगला झाल्यामुळं, सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळं गव्हाचं लागवड वाढलेली आहे। तसंच कृषी विभागाने जी शेततळ्याची योजना राबवली त्याच्यामुळे सुद्धा शेततळ्यात पाणी असल्यामुळे शेतकऱ्यांनी बागायताकडे वाटचाल केली आणि जवळजवळ दुप्पट गव्हाचा पीक पेरा वाढलेला आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, रेंदाळे, येवला। राज्यात सीसीआय केंद्रांवरील कापूस खरेदी सुरू राहणार असल्याचं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलंय। तांत्रिक अडचणींमुळे खरेदी रखडली होती, मात्र सीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावल्याचं रावल यांनी स्पष्ट केलेलं आहे। जवळपास 10,000 कोटी रुपयाचा कापूस 10,000 कोटी रुपयाचा कापूस महाराष्ट्रामध्ये खरेदी झालेला आहे असं मला सीसीआयचे प्रमुख यांनी कळवलंय। मी आग्रह केला आहे की तो कापूस खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावा। तर त्याला मला जे सीसीआयचे एमडी आहेत त्यांनी मला सांगितलं, साहेब 2-3 एक 7-8 दिवस काय अडचणी होत्या, पण आम्ही या पुढच्या 4-5 दिवसानंतर पुन्हा कापूस खरेदीचं वेग पुन्हा वाढवू आणि कापूस जास्तीत जास्त शेवटच्या बोंडापर्यंत कापूस खरेदी करू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलंय। वातावरणातल्या बदलांमुळे वाशिम जिल्ह्यात गहू पिकावर अळीसह करप्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला। कीटकनाशकांची फवारणी करून रोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा सुरू आहे। मात्र गव्हाचं उत्पादन घटण्याची शेतकऱ्यांना चिंता आहे। 15 दिवसापासून वातावरणातील बदलामुळे आमच्या ह्या गहू पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे। तसेच करपा रोग सुद्धा पडलेला आहे। त्यामुळे आम्ही आज औषध फवारणी करत आहोत। त्यामुळे थोडासा बदल होईल आणि गव्हाचे पीक हे चांगल्या पद्धतीने येईल असं वाटते। परंतु अजून जर असेच वातावरण राहिले तर आम्हाला गव्हाच्या उत्पन्नात फार मोठी घट येऊ शकते। परंतु मागील वर्षीच्या वातावरणामुळे सुद्धा हरभऱ्याच्या उत्पन्नात फार मोठी घट झाली होती। त्यामुळे यावर्षी गव्हाचे नियोजन केले होते, परंतु या वातावरणामुळे अतिशय पिकाचे नुकसान होत आहे। ऐन ओंबी भरण्याच्या स्थितीत अशा या अळीचा प्रादुर्भाव झाल्या आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे असं वाटते की हे पीक उत्पन्न फार कमी प्रमाणात होईल। सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव दाखल केला असून त्याच्यावर लवकरच निर्णय होईल अशी माहिती मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे। तर खरेदी केलेला सोयाबीन कुठे साठवावा हा देखील मोठा प्रश्न निर्माण होत असल्याचं रावल यांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये चालू झाली होती आणि 90 दिवसाची ही खरेदी होती। ही 12 जानेवारीला त्याची मुदत खरेदीची संपली। त्याच्यानंतर पुन्हा एकदा आम्ही 31 जानेवारीला मुदतवाढ मागून घेतली। पुन्हा 31 वरनं अजून 7 दिवसाची मुदत आम्ही मागितली। 6 तारखेपर्यंत ती काल संपली आहे। पुन्हा आम्ही काल केंद्राकडे मुदतवाढसाठी मागणी करण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे। हे आपल्या केंद्र सरकारच्या MSPच्या भावाने ही खरेदी होत असते। वाशिममध्ये चिया पिकाच्या कापणीला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यात यंदा 3000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर चियाची पेरणी झाली होती। चियाचं एकरी 4 ते 6 क्विंटल उत्पादन होतंय। 12 ते 14 हजारांपर्यंत त्याला दर मिळतोय। त्यामुळे चिया पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे।